मालेगावात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन। नाशिक ग्रामीण पोलिसांनी मालेगाव शहरात धडक कॉम्बिंग आणि ऑल आउट ऑपरेशन राबवत सराईत गुन्हेगारांसह अवैध व्यवसायांवर कारवाई केली आहे। रात्री 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंत राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 9 संशयितांना अटक करण्यात आली आहे। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव शहरात विशेष कॉम्बिंग आणि ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात आलं। मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक, शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक, पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि तब्बल 148 पोलीस अंमलदार या कारवाईत सहभागी झाले होते। या मोहिमेदरम्यान सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली। अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर छापेमारी, अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई तसेच मोटारसायकल चोरांविरोधातही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। कारवाईत 25 मोटारसायकली आणि 9 रिक्षा हस्तगत करण्यात आल्या। अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करत 11 तलवारी आणि 9 सुरे जप्त करण्यात आले। तसेच गुटख्याची तस्करी करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली। या संपूर्ण कारवाईत तब्बल 15,92,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पवारवाडी पोलीस ठाण्यात 5, आयशा नगरमध्ये 1 आणि आझाद नगर पोलीस ठाण्यात 1 असे एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आले असून 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मालेगावात ग्रामीण पोलिसांचे धडक कोम्बिंग ऑपरेशन। रात्री 2 ते सकाळी 6 पर्यंत पोलिसांची कारवाई। 25 मोटारसायकली आणि 9 रिक्षा पोलिसांच्या ताब्यात। 11 तलवारी आणि 9 सुरे जप्त। 15,92,000चा मुद्देमाल हस्तगत। 7 गुन्हे दाखल, 9 आरोपींना अटक। सराईत गुन्हेगार आणि अवैध व्यावसायिकांवर पोलिसांचा वॉच। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।